बरं ऐका, सगळ्यांच्या लक्षात आहे ना, उद्या पाडवा आहे हे सगळ्यांच्या लक्षात आहे का? आपापल्या नवऱ्यांनी बायकांना काय द्यायचंय, काय गिफ्ट द्यायचंय हे लक्षात आहे का? बायको, मी गिफ्ट देत नाही, मला सवय गिफ्ट घेण्याची. आता घर जावई नवराच माझ्या नशिबात आल्यानंतर मी तरी काय करणार? गिफ्ट कधी मिळालंच नाही, उलट द्यावंच लागतं मला. असू दे नर्मदा, तुलाही मिळेल गिफ्ट. दामोदरराव, उद्या तिला हवं ते गिफ्ट द्या तुम्ही. दादासाहेब बरोबर आहे, पण जरा ते पैसे होईल, त्याची व्यवस्था होईल. अथर्व, तुझं काय ठरलंय पाडव्याचं? हो दादा, तुझा पहिला पाडवा ना? तर वहिनीसाठी काहीतरी स्पेशल झालं पाहिजे. नाही, बरोबर आहे, स्पेशल तर असणारच. रामपुरे घराण्याची सून आहे ना ती. अरे बापरे, अनन्या हा एवढा विचार करतोय, म्हणजे नक्कीच काहीतरी मोठं गिफ्ट असणार याच्याकडनं. दादा, काही स्पेशल आहे का? दादा, सरप्राईज असेल तर नको सांगूस, हिंट देऊ शकतोस का? नाही, मी गिफ्ट देणार आहे, पण काय द्यायचं ते मी आता ठरवलं नाहीये, एवढंच. का बाबा, हे बघा. एवढा काय विचार करायचा आहे? मीराला विचार तिला काय हवं ते आणि देऊन टाक. एक्झॅक्टली. हो बाबा, मी तेच, म्हणजे तिला जे हवं असेल ते ती ठरवू शकते आणि मी देईन. मी बाबा, फॅक्टरीमधनं कॉल आहे, येतो. हॅलो वहिनी, चान्स मिळालाय, सोडू नकोस. तुला हवं ते माग, अगदी मनात जे येईल ना ते मागून टाक. मीरा, काय? तू ठरवलेस तुला काय हवंय ते? नाही, माझं असं काहीच नाही आहे वेदाचे बाबा. मीरा, तू सकाळपासून माझं असं काहीच नाही हेच बोलतीयस फक्त. त्यापुढे त्या व्यतिरिक्त काहीतरी सांग मला, काहीतरी कल्पना दे. मी काय सांगू, तुम्हीच ठरवा ना काहीतरी. आणि असे मी सांगून आणण्यात काय मजा आहे ना? राईट, पण मला कसं कळेल तुला काय हवंय ते? तुम्ही द्याल ते मी घेईन. बघा, नंतर मला हे आवडलं नाही, तुम्ही काहीतरीच दिलं मला, असं सगळं बोलायचं नाही. ठीक आहे, मी बघतो. मीरा, अथर्व जरा नर्वस झालेत ना म्हणून फक्त, नाहीतर त्यांचा गिफ्ट द्यायचा एवढा उत्साह असतो.
आणि त्यांना अजून तुझ्या आवडीनिवडी माहिती नाहीयेत ना, म्हणून. बर, उद्या तुला त्यांना सांगायचंय की तुझं त्यांच्यावर प्रेम येते, लक्षात आहे ना? ताई अगं मला नाही जमणार. जमवावं लागेल मीरा. तुम्ही फक्त नावाचे नवरा बायको आहात अगं, आणि असं किती दिवस चालणार आहे? ताई आपण उद्याचं उद्या बघूयात ना. मी आलेच, मला खूप काम आहे. मीरा थांब. तू जेवढ्या त्यांच्यापासून लांब पळशील ना, तेवढ्या गोष्टी बिनसत जातील अगं. बरं, उद्या पाडव्याला अथर्वला ओवाळणार आहेस? हो. कुठल्या नात्याने? अगं ताई असं काय करतेस? सांग मीरा, कुठल्या नात्याने? बायकोच्या. मग त्याच नात्याविषयी बोलायला सांगते मी फक्त. मीरा, नवरा बायकोचं नातं ना हे प्रेमाच्या धाग्याने बांधलेलं असतं ग. आणि हाच धागा अतूट व्हावा यासाठी ते प्रेम व्यक्त सुद्धा करावं लागतं. ताई पण वेदाच्या बाबांना नाही आवडत. एक तर हे वेदाचे बाबा म्हणणं बंद कर. अथर्व म्हणत जा त्यांना. अहो म्हण. हा, आणि का नाही आवडणार त्यांना? तू बघतीयस ना त्यांना. अथर्व किती बदललेत अगं. आता ते तुझं ऐकतात सगळं, प्रत्येक गोष्टीत तुझी साथ देतात. मीरा, जे अथर्व एकेकाळी तुझा फक्त रागराग करायचे ना, त्यांनी आता स्वतःहून तुझ्याशी मैत्री केली आहे. अथर्व 2 पावलं पुढे आलेत ना, आता 4 पावलं तुला पुढे यायचंय. आणि हे सगळं तुमच्या नात्यासाठी करायचंय मीरा. आता फार विचार करू नकोस. उद्या अथर्वला सांगून टाक तुझं त्यांच्यावर किती प्रेम आहे ते. कसं सांगू माझ्या मनातल्यांना? वेदाचे बाबा. मीरा. हा मीरा, हा. काय करतेस एवढ्या रात्री? झोपायचं नाही का तुला? हो झोपते.